आत्ता मी कंबोडियातलं एक शहर असणाऱ्या सियाम रिप इथं उभा आहे आणि सियाम रिप प्रसिद्ध आहे जगातल्या सगळ्यात मोठ्या मंदिर समूहासाठी म्हणजे अंकोर वटसाठी. अंकोर वटची भव्य मंदिरं याच शहरामध्ये आहेत. पण मी तुम्हाला हा सियाम रिप शहराचा व्ह्यू का दाखवतो आहे ते एकदा बघून घ्या. सियाम रिपचा रेफरन्स मी यासाठी देतो आहे कारण की टुरिझम इंडस्ट्री एखाद्या गावाचा कायापालट करू शकते हे तुम्ही आता इथं बघू शकता. जवळपास 15 ते 20 लाख लोक आता सियाम रिप आणि आसपासच्या भागामध्ये राहतात. एकेकाळी हे पूर्णपणे खेडेगाव होतं आणि या खेडेगावाचा हा असा सुंदर कायापालट जो आहे हा टुरिझममुळे झाला. आणि हे भपका असणारा टुरिझम नाही आहे किंवा पटायासारखं सुद्धा टुरिझम नाही आहे. हे अतिशय सस्टेनेबल आणि सांस्कृतिक पद्धतीने उभा केलं गेलेलं, सगळ्या व्हॅल्यूज जपून उभा केलं गेलेलं टुरिझम आहे. आणि या टुरिझमचा फायदा इथल्या स्थानिक लोकांनासुद्धा झाला. आणि आज या एका छोट्याशा लेडबॅक असणाऱ्या गावाचं रूपांतर, काही हजार लोक इथं राहत होते, याचं रूपांतर जे आहे हे एका मोठ्या महानगरामध्ये झालेलं आहे. आणि हे सगळं घडू शकलं फक्त अंकोर वटच्या या मंदिरांच्या साईट्समुळे, त्यांची राखलेली निगेमुळे. आणि या साईट्स नंतरच्या काळामध्ये वर्ल्ड हेरिटेजमध्ये नामनिर्देशित झाल्या आणि त्यामुळं परदेशी पर्यटकांचा ओढा इथं वाढला आणि या भागाचा हा प्रचंड कायापालट झाला. लाखो परदेशी पर्यटकांचा फुटफॉल इथं आहे आणि या फुटफॉलच्या माध्यमातून कोट्यवधी डॉलर्स जे आहेत हे या शहराच्या विकासाला मिळतात आणि इथल्या डायरेक्टली हजारो लोकांचं अर्थार्जन या माध्यमातून होतं. आपल्या महाराष्ट्रातल्या गडकिल्ल्यांची सुद्धा तीच स्थिती व्हायला हवी. आपल्या महाराष्ट्रातले गडकिल्ले जे आहेत यांचं कन्झर्वेशन, रिस्टोरेशन चांगल्या पद्धतीने व्हायला हवं. जागतिक नकाशावर ते यायला हवेत आणि त्या अनुषंगाने सुद्धा आपल्या त्या किल्ल्यांच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात टुरिझम उभा राहील. परदेशी पर्यटक येतील. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जो आहे हा सगळ्यांना कळेल.